भरपूर प्रयत्न केले, थोडंसं क्रिटिकल कंडिशनमुळं सीझर करावे लागले. नमस्कार, माझं नाव सागर मायकल खंडागळे. आम्ही 7 तारखेला मातृत्व वुमन्स हॉस्पिटल या ठिकाणी आलो होतो. एकवाणी सर जे आहेत त्यांच्याकडे माझ्या मिसेसचं ट्रीटमेंट चालू होतं आणि ते आपल्या झोपडी कॅन्टीनला हे हॉस्पिटल आहे. तिथे 7 तारखेला आम्ही पेशंट घेऊन इथे आलो. सुरुवातीला आमचं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठीच सरांनी आम्हाला प्रिफर केलं होतं. भरपूर प्रयत्न केले, थोडंसं क्रिटिकल कंडिशनमुळं सीझर करावे लागले. पण डॉक्टरचा स्वभाव आणि डॉक्टरची ट्रीटमेंट एवढी छान आहे. डॉक्टरने आम्हाला योग्य तो सल्ला दिला आणि आम्हाला सांगितलं. त्यानुसार आम्ही निर्णय घेतला आणि माझ्या मिसेसची प्रेग्नन्सी म्हणजे सीझर करावं लागलं आणि एकदम छान असं त्यांनी प्रोसेस केली आणि मुलगा आणि वाईफ यांची दोघांची पण तब्येत एकदम ठीक आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिथे भरपूर ऑप्शन्स होते. सेमी स्पेशल रूम, स्पेशल रूम्स, जनरल. पण कुठेही गेलं ना तर क्लिनिक एकदम स्वच्छ आणि स्टाफ पण एकदम व्यवस्थित आहे, कोऑपरेटिव्ह आहे, बोलणं एकदम व्यवस्थित आहे सगळ्यांचं. तर आम्ही इथे स्पेशल रूम्स घेतला. स्पेशल रूममध्ये आल्यानंतर असं वाटतच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. एकदम छान क्लिनिंग एकदम व्यवस्थित होती. टाईम टू टाईम स्टाफ येऊन चेक करणं. ज्या नर्सेस होत्या त्या पण वेळेवरती इथे येत होत्या आणि तिचं सगळं चेकअप करायच्या, लक्ष द्यायच्या. डॉक्टरांचे 2 वेळेस राऊंड व्हायचे, डॉक्टर येऊन विचारायचे. म्हणजे खूपच चांगला प्रतिसाद इथे या हॉस्पिटलमध्ये मिळाला. स्टाफ पण एकदम छान होता. त्यांनी तिला एकदम कोऑपरेटिव्ह एकदम तिच्याकडे लक्ष देऊन सगळ्या काही गोष्टींकडे लक्ष दिलं. म्हणजे 3 ते 4 दिवस आम्ही इथे राहिलो, पण असं वाटलंच नाही की हॉस्पिटलमध्ये राहिलो. एकदम केअरिंग सगळे होते आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. तर आता आमचा आज इथे डिस्चार्ज आहे. डॉक्टरांशी चर्चा केली, त्यानंतर आता आम्ही इथून निघतोय. पण खूप छान वाटलं हॉस्पिटलमध्ये आणि खूप छान सर्व्हिस आहे. त्याबद्दल मी डॉक्टरांना पण धन्यवाद देतो आणि सगळ्या स्टाफला पण धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.